Welcome student. Learn everything in simple way. Let's start today's session. In this session, we're going to learn a small part of a novel known as Journey to the West. Subject English, Class 7, 1.4, Journey to the West, textbook page number 72, 17 to 22. 4. Journey to the West. Here some introductory part is given. So first of you we have to see the introductory part. So let's see. Much of the world's literature has been translated into English. In this passage we learn about an epic novel with the title Journey to the West and its most popular character Sun Wukong or Monkey King. स्टुडंट, जगातील बरेचसे जे साहित्य आहे ते इंग्लिशमध्ये अनुवादित करण्यात आले आहे. या परिच्छेदात आपण जर्नी टू द वेस्ट या कथेमध्ये एका महाकाव्य कादंबरीबद्दल शिकणार आहोत. आणि या ठिकाणी इंग्लिशमध्येच का अनुवादित केलेलं असतं? कारण इंग्लिश इज अ इंटरनॅशनल लँग्वेज. यातील सर्वात अधिक जे लोकप्रिय पात्र आहे ते आहे सन वुकॉंग किंवा मंकी किंग हे आहे. धिस नॉवेल इज अ क्लासिक. क्लासिक मीन्स व्हॉट? प्रसिद्ध, सर्वात छान असलेले. धिस नॉवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. It was written in the 16th century by Wu Cheng-in. Does the passage remind you of a few things you read in your history textbook last year? ही जी कादंबरी आहे चीनी साहित्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि छान असलेले जे काही साहित्य आहे चीनी साहित्य त्यातून हा जो आपला स्टोरी आहे, लेसन आहे, हा घेतलेला आहे. आणि याचे जे लेखक आहे ते वू चेंग इन हे असून 16व्या शतकात या साहित्याचे लेखन केले गेलेले आहे. मागील वर्षी आपण इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात काही गोष्टी वाचल्या असतील इतिहासातील, तर तुम्ही बघा आता. हिअर वी हॅव given some introductory questions. So let's see it. Question number first. How do people find their way through deserts, forests, mountains, oceans, etc.? Today how did they do it in the past? Discuss. आता आपल्याला ह्या ठिकाणी डिस्कशन करायचं आहे की तुम्हाला ज्या पूर्वी आणि आताचे जे लोक होते ते वाळवंटातून, जंगलातून, डोंगरातून, समुद्रातून, वाळवंटातून कशा प्रकारे मार्ग काढत होते याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. पीपल इन द पास्ट ट्रॅव्हल बाय हॉर्स, बाय लेक, विथ हेल्प मॅग्नेटिक कंपास. पूर्वीचे लोक घोड्याने, पायी किंवा मॅग्नेटिक कंपासने किंवा तर्फाद्वारे प्रवास करायचे. अँड पीपल इन द प्रेझेंट ट्रॅव्हल थ्रू एरोप्लेन्स, कंपास, हॉर्सेस अँड GPS मॅप एक्सेट्रा एक्सेट्रा असे भरपूर पर्याय आज आपल्याला उपलब्ध आहेत. आता आपण क्वेश्चन नंबर सेकंडकडे वळूया. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड से वेदर इच वन इज हिस्टोरिकल ऑर फ्रिक्शनल. आता बघा विद्यार्थी, पुढील विधाने वाचा व ती प्रत्येकी ऐतिहासिक आहेत की काल्पनिक गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. पहा आता फर्स्टली वी हॅव टू सी दॅट व्हॉट डज मीन बाय हिस्टोरिकल ऑर फिक्शनल. हिस्टोरिकल बेस्ड ऑन हिस्ट्री म्हणजे पूर्वी जे घडलेले त्यावर आधारित ऐतिहासिक आहे ते सगळे. अँड फिक्शनल मीन्स नॉट रिअल. इथे दिलेलं आहे बघा. फिक्शनल मीन्स नॉट रिअल बिलॉंगिंग
टू अॅन इमॅजिनरी स्टोरी. म्हणजे फक्त कल्पना केलेली आहे त्या स्टोरीज. फर्स्ट सेंटेन्स दिस स्टेटमेंट्स इज Indian merchants used to travel across the seas many centuries ago. आता त्यांनी म्हटलं आहे या ठिकाणी जे पहिलं सेंटेन्स आपल्याला दिलेलं आहे त्या सेंटेन्समध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्याला ओळखायचं आहे की आता हे सेंटेन्स जे आहे ते इमॅजिनरी आहे की हिस्टॉरिकल आहे. तर पाहूया आपण हे सेंटेन्स जे आहे ते हिस्टॉरिकल आहे. देन सेकंड नंबरचं जे क्वेश्चन आहे तो पाहूया आपण. सिंदबाद द सेलर कम्प्लिटेड 7 वेगन्स. आता याला हे जे आहे सेंटेन्स हे फिक्शनल आहे. थर्ड नंबरचा आहे नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून ऑन द 20th century. आता हे जे सेंटेन्स आहे हे हिस्टॉरिकल आहे. थर्ड नंबर अलादीन कुड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट. इट इज अ फिक्शनल. ओके. फिफ्थ नंबरचा आपण पाहूया. अलेक्झांडर द ग्रेट कॉन्कर्ड अ नंबर ऑफ कंट्रीज बिफोर ही केम टू इंडिया. दिस सेंटेन्स इज हिस्टॉरिकल. सिक्स नंबरचं Gulliver met very tiny people in Lilliput and giants in the country of Brobdingnag. Okay, this sentence is fictional. Next, there's a man in the moon who watches what's going on the earth. This sentence is fictional. Last sentence, Emperor Ashoka's empire stretched from the modern day Afghanistan or Bangladesh. This sentence is historical. Journey to the West. आता ह्या ठिकाणी आपल्याला वेस्ट असा शब्द जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला इंग्लंड अमेरिका असं आपल्याला अगदी पटकन क्लिक होऊन जातं. परंतु हा जो प्रवास आहे हा आता चायना टू इंडिया असा हा प्रवास आहे. बघूया. इन दिस डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क. म्हणजे चायनाहून इंडियाला येण्यासाठी जो प्रवास असतो तो काही सोपा नव्हता. तो अतिशय खडतर प्रवास होता. वन हॅड टू ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ माइल्स ऑन फूट ऑर हॉर्सबॅक, क्रॉसिंग डेझर्ट, क्रॉसिंग स्नोक्लॅड mountains, crossing strange unfamiliar regions, using roads where bandits and robbers roam. Who would do it? But Young Shang had a dream. He wanted to take Buddhist scriptures from India to his homeland in China. It was like a pilgrimage टू हिम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या दिवसांमध्ये त्या काळी चीनमधून भारतात प्रवास करणे काही सोपे नव्हते. वाळवंट्या ओलांडत, हिमाच्छादित पर्वत ओलांडत, चमत्कारिक आणि अपरिचित जे मुलूक असायचा प्रदेश होता तो तुडवत, जिथे लुटारू जिथे डाकू फिरत असतात अशा रस्त्यांवर हजारो मैलांचा प्रवास पायी किंवा घोड्यावर बसून करावा लागत असे. आणि मग त्या ठिकाणी जो यॉंग शांग होता त्याने मात्र त्याचं स्वप्न होतं, त्याने ठरवलेलं होतं की हा प्रवास कितीही कठीण असला तरीसुद्धा तो त्या प्रवास करून जे बुद्धिस्ट आणि जे स्क्रिप्चर्स आहेत. आता स्क्रिप्चर्स याचा जो अर्थ आहे तो म्हणजे धर्मग्रंथ. आणि मग तो एपिक मीन्स व्हॉट? एपिक मीन्स मोठमोठीचे महाकाव्य, त्याला एपिक्स म्हणतो. तो मागे शब्द गेला होता. पिलिग्रिमेज याचा अर्थ आहे की तीर्थयात्रा त्याला आपण म्हणू शकतो. असे हे शब्द आहेत, ते तुम्ही पाठांतर करायचे सुद्धा आहेत. मग बघूया की एवढ्या खडतर प्रवासामध्ये त्याने कसा प्रवास केला होता. यॉंग शांग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम फॉर 17 लॉंग इयर्स. He kept on traveling, suffering many hardships on the way.
he traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range, and on along the Silk Road through regions that are known Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan, and Pakistan. Before he came to India, in India, he traveled to many parts and gathered many important manuscript म्हणजे हस्तलिखित. त्याने भरपूर हा जो प्रवास होता आपला स्वप्नाचा पाठपुरावा करत तो आणि करण्यासाठी युआनशांग याने प्रदीर्घ प्रवास आणि खडतर प्रवास केला होता. मार्गात अनेक त्याचे कष्ट आले होते आणि ते कष्ट उपसत 17 वर्षाचा प्रदीर्घ अवधी तो प्रवास करण्यामध्ये त्याचा गेला होता. भारतात येण्यापूर्वी त्याने गोबीच्या वाळवंटातून प्रवास केला. नंतर त्याने तियान शान जे आहे पर्वतरांगा यातून प्रवास केला. प्रदीर्घ अशा रेशीम मार्गावरून त्याने प्रवास केला. सध्या किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान म्हणून ज्ञात असलेल्या प्रांतातून त्याने प्रवास केला. भारतात त्याने विविध ठिकाणी प्रवास केला आणि बरीचशी माहिती त्याने हस्तलिखित जमा केली होती. आणि हे जमा करून त्याला सगळं हस्तलिखित हे त्याच्या मायदेशी न्यायचं होतं. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट. तो जेव्हा मायदेशी परतत होता त्यावेळेस तो प्रवाससुद्धा काही सोपा नव्हता. तो सुद्धा खूप डिफिकल्ट होता, कठीण होता. बट युआनशांग मॅनेज, पण तो युआनशांगने खूप हे छान मॅनेज केलं आणि ते अचीव केलं. त्याला ग्रेट अचीवमेंट. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल, सो मच सो डॅट पीपल थॉट डॅट द गॉड्स अँड सुपरमॅन्युअल पॉवर्स, म्हणजे त्याच्यामध्ये खूप देवी शक्ती आहे असं लोकांना वाटू लागलं होतं. आणि हा युआनशांगने काय केलं होतं, त्याच्या जे सगळं तीर्थयात्रा होते त्या कंप्लीट केल्या आणि ज्या स्क्रिप्ट होत्या त्यांनी तयार केलेल्या त्या सगळ्या त्याने मायदेशी नेल्या. द नॉवेल टेल्स अस दॅट देअर आर मेनी डेमॉन्स अँड एव्हिल पॉवर्स who are eager to kill and gobble up the holy monk. Who would save him? Who would vanquish the demons? Well, the Guanyin deity, who is the goddess of mercy, has seen to that she has assigned this task to 3 special people: Sun Wukong or the Monkey King, Zhubazi or Pixie, and Sha Wujing or Sand Priest. स्टुडंट, ही जी कादंबरी आपल्याला सांगते आहे की ह्या कादंबरीमध्ये जे पवित्र साधूला ठार करण्यासाठी आणि त्यांचा चट्टापट्टा करण्यासाठी कित्येक राक्षस आणि अशी दुष्ट शक्ती असतात की त्यांचा बचाव करणे कोण करणार बा, म्हणून एक दयेची जी देवता आहे गॉनियन तिचं नाव आहे, हिने काळजी घेतली आणि सन वुकॉंग किंवा माकडांचा जो राजा आहे झुबज्जी किंवा पिक्सी, इथे नाव दिलेले बघा पिक्सी, तर आणि शा उजिंग किंवा धुळीचा राजा या 3 विशेष व्यक्तींकडे दयादेवतेने हे काम सोपवले होते. नाऊ these 3 characters are not sent. बघा, in fact though they all have supernatural powers, they are known trouble makers, so the gods have thrown them out of heaven. However, the kind deity Guanyin has offered each of them one. नेक्स्ट पेज आहे, पेज नंबर 20. मोर चान्स इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलिग्रिमेज टू इंडिया. इफ यू यूज युअर पॉवर्स फॉर धिस गुड वर्क देन यू मे रिटर्न टू हेवन. That is why the 3 characters have agreed to be Yuanshang's disciples and to help Yuanshang in his difficult journey. And sure enough, they have many thrilling, exciting and sometimes humorous adventures of the way to the Holy Land, India. मग काय झालं की आता हे जे 3 जणांची नावं जी सांगितली तुम्हाला, झुबज्जी आहे, पिक्सी आणि शा वुजिंग, हे जे 3 जण होते या 3घांनी सुद्धा
मग यांना हे काही संत नव्हते. खरे तर या सगळ्यांकडे अशी एक अंत्येंद्रियांची जी शक्ती होती ती असेल तरीही ते उपद्रवी म्हणून ज्ञात होते, म्हणजे माहिती होते. म्हणून देवांनी त्यांना स्वर्गातून हाकलून दिले होते. त्यांना दयाळू देवता जी होती गॉन इन, हिने या तिघांपैकी प्रत्येकाला आणखीन एक संधी दिली आहे, की संधी अशी दिली की तुम्ही या यॉंगशॉंगला जे आहे या यॉंगशॉंगला मदत करा आणि त्याचं जे कार्य आहे की बा आपल्या इंडियामधून जे ते साहित्य जे आहे तो त्याच्या मायदेशी घेऊन चालला होता, त्याला तुम्ही मदत करायची आहे. त्यामुळेच यॉंगशॉंग याचे शिष्य होणे त्यांनी पत्करले आणि हा जो खडतर प्रवास होता त्या प्रवासामध्ये यॉंगशॉंगचे ते सहभागी म्हणून होते त्यासोबतच. आणि हे नक्कीच की भारताच्या पवित्र भूमीच्या मार्गावर त्यांना कित्येक थरारक आणि असे खूप मोठे गमतीशीर साहससुद्धा करावे लागले. नेक्स्ट, द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द 3 डिसिपल्स इज सन यॉंगशॉंग. ते मोठे पॉवरफुल होते. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ही वॉज बॉर्न व्हेन वाइंड्स ब्ल्यू ओव्हर अ हग स्टोन एग ऑन द फ्लॉवर फ्रूट माउंटेन. He is able to transform himself in 72 different ways. Not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non-living things of his choice. His as you wish gold-banded cudgel is also magical. It can grow as big as a pillar supporting the sky. But at other times it becomes as tiny as needle. Then the monkey king just trucks it away behind his ear. Sun Wukong can travel thousands of kilometers in just one somersault. He can walk through fire, travel underwater and fly to any place at will. His body is as hard as a diamond. So no one and nothing can injure him. His golden gaze, fiery eyes have X-ray vision. No one can deceive him. Student, बघा हे जे 3 शिष्य होते, जे हे तीनही शिष्य यॉंगशॉंगच्या ज्या मदतीला आले होते त्यापैकी एक जे शिष्य होता तो अतिशय शक्तिशाली होता, सन वुकॉंग त्याचं नाव होतं. हा सन वुकॉंग जो आहे हा त्याच्या बाबतीमध्ये एक फार असामान्य गोष्ट होती. तो पुष्प, फुलं, फळ वगैरे जे असायचे ते पर्वतावरील दगडी अंड्यांवरून जेव्हा वारे वाहत होते तेव्हा ह्याचा जन्म झाला. तो स्वतःमध्ये खूप असा 72 वेगवेगळ्या म्हणजे 72 डिफरंट मार्गांनी रूपांतर घडवू शकतो. इतकेच नाही तर तो आपल्या प्रत्येक केसाचे स्वतःला पाहिजे त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूत रूपांतर करू शकत होता. त्याच्याजवळच्या सोन्याचा जो पट्टा होता, गोल्डन बेल्ट असलेल्या इच्छाकारी सोटा जादूचा आहे अशा आकाशाला आधार देणाऱ्या स्तंभा एवढा मोठा होऊ शकत होता, पण इतर वेळी तो सुई एवढा छोटासुद्धा होऊ शकत होता. ट्रान्सफॉर्म म्हणजे रूपांतरित होणे, स्ट्रँड म्हणजे एक केस जो असतो त्याला आपण म्हणू. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे असामान्य. ओके, मग हा वानरांचा जो राजा होता, हा राजा तो आपल्या कानामागे खोचून ठेवत होता. केवळ एक कोलांट उडी मारून सन वुकॉंग अगदी खूप दूर हजारो असा किलोमीटरचा तो प्रवास करू शकत होता. तो अग्नीतून प्रवास करू शकत होता, पाण्याखालून प्रवास करू शकत होता. इतकंच नाही तर तो स्वतःच्या इच्छेने कुठेही उडून जाऊ शकत होता. जसं पक्षी उड्या मारतो ना तसं तो सुद्धा उडून जाऊ शकत होता. एवढंच नाही तर त्याच्या सोन्याच्या कटाक्ष टाकणाऱ्या, त्याच्या जी आग ओकणाऱ्या डोळे जे होते, क्षकिरणं तुम्हाला माहिती असतीलच, तर त्यांची क्षकिरणांसारखी नजर आणि त्याला कोणीही फसवू शकत नव्हतं. बघूया. सन वुकॉंग इज ब्रेव अँड इंटेलिजंट. तो खूप हुशार पण लबाळे होता. त्याला गमती जमती खूप करायला आवडत असे. ही लव्स टू हॅव फन अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प him to just that. He has a wash which can suck in anything or anyone. He can simply point at a lock and open it. He is very, very quick and can grow very big and very tiny at a blink. You can imagine how he must have stretched
हिज एमिनीज यूजिंग दिस ट्रिक्स. ही जे त्याचे शत्रू होते की नाही, त्याचे शत्रूसुद्धा ही ट्रिक्स वापरू शकत नव्हते, म्हणून तो शत्रूलासुद्धा हरवू शकत होता. असा शक्तिशाली तो होता. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way, you will find the stories in the English translation of Journey to the West. Some of the story have also been turned into films. What would you like better, to read the historical account on Yang Shang's travel, or to read the fantastic stories of Sun Wukong? Maybe you should read both to find out what you like better. Happy reading. तुम्हाला या ठिकाणी सन वुकॉंग आणि त्याच्या ज्या सहकाऱ्यांना आपल्याला मार्गावरती जी साहसे करावी लागली त्याबद्दल तुम्हाला जर वाचन करायचं असेल तर पश्चिमेकडील प्रवासी म्हणजे मूळ चीनी पुस्तकातली जे जर्नी टू द वेस्ट आहे हे या इंग्रजी भाषांतरित केलेल्या कथा तुम्हाला मिळतील. यातील काही कथांवर चित्रपटसुद्धा निघालेले आहेत. तुम्हाला यातील कथा वाचायला आवडतील किंवा सिनेमासुद्धा पाहायला आवडेल. यॉन शांग यांच्या प्रवासांचे ऐतिहासिक वर्णन वाचणे की सन वुकॉंग यांच्या कल्पनारम्य कथा वाचणे तुम्हाला अधिक आवडते, ते पाहण्यासाठी तुम्ही दोनही पुस्तके वाचणे कदाचित अधिक जास्त चांगले ठरेल. म्हणून तुमचे वाचन हे चांगले व्हावे, हॅपी रीडिंग व्हावी म्हणजे आनंदी ठरो, अशी मी इच्छा या ठिकाणी व्यक्त करते. आणि हा लेसन या ठिकाणी तुम्हाला समजला असेलच. धन्यवाद.